STI मेन 2012 मध्ये विचारलं गेलं हे एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल जरी STI ला विचारलं गेलं असलं तरी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल कोणत्या एक्झाम्पलला विचारलं जाऊ शकतं. मग PSI एक्झाम असेल किंवा आपली TET एक्झाम असेल, टेट असेल, कोणती एक्झाम असू शकते. लक्षात घ्या, त्याला एक्झाम्पल अशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. फक्त एकाच पर्टिक्युलर एक्झामला एक्झाम्पल विचारलं जात नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलचं नॉलेज पाहिजे, प्रत्येक एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व्ह त्याच्या ट्रिक्स माहिती पाहिजेत. तर चला आपण याला सुरुवात करूया. पहा काय दिलंय आपल्याला. जर 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन तर कुठपर्यंत घ्यायचा आहे, तो आपल्याला 9 पर्यंत घ्यायचा आहे. 9 चा घन बरोबर जर या सर्वांची किंमत असेल किंवा बेरीज असेल 2025 तर 0.11 कंसाचा घन अधिक 0.33 कंसाचा घन अधिक याप्रमाणे आपल्याला 9 पर्यंत ही सिरीज घेऊन यायची. पुढे मधला भाग दिलेला नाहीये. 0.99 कंसाचा घन याची किंमत किती. तर आपल्याकडे हे 4 ऑप्शन्स आहेत. तर आता याचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचे, काय ऍडजस्टमेंट करायचे ते आपण पाहूया. आधी आपण हा दिलेला पोर्शन लिहूया. काय दिलंय आपल्याला पहा. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन याप्रमाणे आपल्याला जायचंय 9 च्या घनपर्यंत अधिक 9 चा घन बरोबर 2025. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ही किंमत आहे आपली 2025. आता आपल्याला ही किंमत काढायची, ही किंमत. तर चला हे आपण एक्झाम्पल लिहूया. आता काय दिलंय आपल्याला 0.11 म्हणजे 0.11 चा घन अधिक 0.33 चा घन अधिक आपल्याला जायचंय 9 पर्यंत 0.99 चा घन. याची आपल्याला किंमत काढायची. आधी किंमत कशी काढायची पहा. एक ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. काय ऍडजस्टमेंट करतोय आपण पहा. 0.11 च्या ऐवजी आपण लिहूया 11/100 कंसाचा घन. हे लक्षात घ्या. दशांश चिन्ह 2 घरे मी उजवीकडे घेतलं, 2 घरे उजवीकडे घेतलं म्हणजेच काय झालं, ते 11च्या नंतर आलं. नंतर द्यायची गरज नसते, हे लक्षात घ्या. वरती आले अंशामध्ये 11, खाली दशांश चिन्ह 2 घरे उजवीकडे आल्यामुळे खाली एकावर 2 शून्य येतील, हे लक्षात घ्या. दशांश चिन्ह आपण 3 घरे उजवीकडे आणलं असतं, खाली 1000 झाली असते. याप्रमाणे हे आपण ऍडजस्टमेंट करतोय. अधिक आता इथे येईल पहा 33/100 कंसाचा घन. आता पुढे याप्रमाणे जायचंय. आता पुढे येईल 99/1000 कंसाचा घन. हे लक्षात घ्या. पहा याप्रमाणे आपण ही ऍडजस्टमेंट केली. आता पुढे काय करायचंय पहा. अजून एक ऍडजस्टमेंट आपण करतोय. काय करायचंय लक्षात घ्या. हे 11 आपण लिहूया 11 गुणिले 1 100 आहे तसेच ठेवूया कंसाचा घन अधिक आपण 33 लिहूया 11 गुणिले 3/100 कंसाचा घन. याप्रमाणे पुढे जायचंय. 99 ला आपण लिहूया 11 गुणिले 9/100 कंसाचा घन. आता आपल्याला पहा कॉमन काय निघतोय ते पहा. 11/100 11/100 11/100 तिन्ही कंसामध्ये आहेत. हे आपण कॉमन करूया. 3 कंस म्हणजे मी या ठिकाणी आपण 3 कंस घेतले, पण मध्ये पण काही कंस आहेत. सगळ्याच ठिकाणी एक कॉमन येणार आहे, पण मधला भाग आपल्याला घेण्याची गरज नाहीये. पण आता आपण कॉमन काढूया. 11/100 कॉमन आलाय. कंसाचा घन. आता आतमध्ये काय पार्ट शिल्लक राहिलाय पहा. आतमध्ये काय शिल्लक राहिलं, इथे राहिला 1 शिल्लक राहिला. 1 चा घन अधिक इथे पहा 11 त्रिक आहे 11 त्रिक 33 11/100 आपण कॉमन काढले म्हणजे 3 शिल्लक राहिला. म्हणजे 3 चा घन येईल हा बाहेर. या ठिकाणी लक्षात घ्या. हा जो घन आहे तो 11चा आहे, 3चा आहे, 100चा आहे. आपण 11/100 बाहेर कॉमन काढली. हा घन सर्वांचाच आहे आतमध्ये. त्याचप्रमाणे आता पुढे पहा. शेवटी इथे 9 शिल्लक राहील. 9 चा घन दॅट्स इक्वल टू आता पुढे पहा 11/100 कंसाचा घन गुणिले आता या कंसाची किंमत आपल्याला दिली आहे. काय या कंसाची किंमत 2025. इथे येतील 2025. आता पुढे पहा 11चा घन 1331 100चा घन 100चा घन म्हणजे एकावर 6 शून्य 4 5 6 गुणिले 2025. आता आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल.
आता हे सॉल्व्ह करताना हा जो गुणाकार आहे हा वरचा अंशाचा गुणाकार करून पहा खाली आपल्याला या ठिकाणी ही किंमत आलेली आहे 10 लाख. तर 10 लाखने भाग देण्याची गरज नाही, फक्त डेसिमल पॉईंट सारखवायचा आहे आपल्याला. तर आधी हा गुणाकार आपल्याला महत्वाचा आहे. पहा हा गुणाकार आपण विचारात घेऊया. आता हा गुणाकार मी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. पहा हा गुणाकार आलेला आहे. हा गुणाकार आलाय 26,95,275. काय गुणाकार आलाय आपला? 26,95,275. हा वरचा गुणाकार आला होता आपला अंशामधला गुणाकार आला 1331 गुणिले 2025 चा. खाली भागिले आहेत एकावर 6 शून्य, हे 3 आणि 3 6. आता याने याला भाग द्यायचा आहे. भाग द्यायचा म्हणजे काय की या संख्येचं दशांश चिन्ह या ठिकाणी आहे, तर ते 6 घरे डावीकडे जाईल. 1 2 3 4 5 6 म्हणजे आपलं उत्तर येईल 2.695,275. हे आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचे 2.695,275. आता ऑप्शन कडे या. 2.695,275 कुठे उत्तर? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 2.695. 275 पुढचे दिलेले नाहीत, तर ठीक आहे आपण 3 दशांश स्थळापर्यंत आपण विचार करूया. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे आन्सर फायनल झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे काही ऍडजस्टमेंट्स आपल्याला अशा एक्झाम्पल्स मध्ये करावे लागतात. चॅनलवरती नवीन असेल तर मला नक्की तुम्हाला सांगावंसं वाटेल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी दररोज अशी डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.